जय श्रीराम. गेले 147 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा 148 दिवस. ज्यांनी याच्या अगोदरची जी प्रवचनं ऐकली असतील त्याने कमेंटमध्ये जय श्रीराम लिहू शकता. आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जरी हवं असेल तरी इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही जय श्रीराम लिहा आणि सांगा की मला या दिवसाचं प्रवचन ऐकायचंय, तर ते तुम्हाला कमेंट म्हणून जरूर मिळेल. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सत्वरा महाराष्ट्रातील थोर संत, ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. खरे संत कोण? संत कशी ओळखावे? संतांकडे गेल्यावरती काय करावं, काय करू नये? संसार करत असतानाच परमार्थ कसा करावा, त्याच्या मार्गावरती कसं मार्गक्रमण करावं, हे त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत सांगितले. देव म्हणजेच नाव, नाव म्हणजेच देव. नामस्मरण कोणी करावं, कधी करावं, कुठे करावं, कसं करावं, का करावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात लिहिले. त्यात प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला एक 3 ते 4 मिनिटं लागतील आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. वाचनाचा कंटाळा असेल, फिजिकल पुस्तक, तर ऑनलाईन पुस्तक वाचण्याचा पण त्यांच्या संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईटवरती ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या वेबसाईटवरती पण ऑप्शन आहे. त्याची लिंक देखील तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल. आणि या सगळ्याच गोष्टीचा कंटाळा असेल, तर हे रेकॉर्ड केलेलं प्रवचन तुम्ही ऐकू देखील शकता. तेही फ्री ऑफ कॉस्ट. आता आपण 148व्या दिवसाचं प्रवचनाचं आपण वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे, निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरुरी आहे. पण ते कोणाला शक्य आहे किंवा कोणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात भरपूर पाणी भरून पुरून पुरत असेल, त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावही होते. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही. अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरुरी आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. म्हणजे आपल्याकडे जे असेल ते आपण कसं देऊ शकतो लोकांना याचा आपण विचार करू. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न असा येतो, की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्न करू नये की काय? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न करणे किंवा असणे जरुरीच आहे. पण परोपकार म्हणजे काय? आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल? हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्यांकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल. आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. पण हे वाटते तितके सोपे नाही. म्हणजे परोपकार करणं काही लोकांना सोपं असतं, काही लोकांना कठीण जाऊ शकतं. पण कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी आहे, की थोडेसे काही आपल्या हातून झाले, की ते मी केले म्हणजे मीपणा, अहंकार, इगो येतो. मी असा चांगला आहे, अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब ज्या वेळी दुसऱ्यांकरता काही करण्याची संधी मिळेल, त्या वेळी तिचा फायदा करून घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी, "देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास, ही माझ्यावर कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखीन सेवा करून घे." म्हणजे कृपा करून घेण्यासाठी ते देखील त्याला प्रार्थना करावी आणि कृपा झाल्यानंतर म्हणजे आपल्याकडून सेवा घडल्यानंतर त्याला धन्यवाद त्यालाच द्यावे, की "तू माझ्याकडून ही सेवा करून घेतली आणि पुढच्या वेळी देखील माझ्याकडून अशीच सेवा करून घे." म्हणजे आपल्याला जो इगो, अहंकार, मीपणा आहे त्याची बाधा होत नाही. ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा गाता येईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यांवरती केलेले उपकार. म्हणजे दुसऱ्यावरती केलेले उपकार यावर असेच लक्ष देईल, की परोपकाराला 2 व्यक्तींची गरज असते. एक करणारा आणि दुसरा
उपकार करून घेणार. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्रावर गणित सर्व जग वेगळे. मनाच्या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला, तर मी दुसऱ्याचे काम केले हे जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त देखील शांत राहते. म्हणजे मन शांत राहतं आणि आपल्या मनात इगो येत नाही, अहंकार येत नाही. शेवटचं वाक्य, जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोक सुद्धा मानविनात कुठेतरी अडकून राहिल्याशिवाय ते अडकल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे निराभिमानी म्हणजे बिना अहंकाराची, बिना इगोची, बिना मीपणाने केलेली सेवा, लोकांची सेवा, लोकांकडून केलेले उपकार, त्याला आपण परोपकार म्हणतो. हीच भगवंताची सेवा म्हणजे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड इंग्लिशमध्ये म्हण आहे. त्याचाच आपण इथे अनुभव घेऊ शकतो. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया आणि तुम्हाला जर पॉसिबल असेल, तुम्ही 11 वेळेला श्रीरामाचा जप करा आणि जर जप केला असेल, तर कमेंटमध्ये जय श्रीराम म्हणून लिहायला विसरू नका. जय श्रीराम, 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 जय शिवराम. धन्यवाद. हे 148व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.